नमस्कार. मी डॉक्टर विश्वासराव देशमुख, सहाय्यक पोलीस उपायुक्त, एक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय. जसं की आपण सांगितलं, आगामी काळामध्ये ईद ए मिलाद व गणेशोत्सव हा साजरा होणार आहे. त्या दृष्टीने वाहतूक पोलीस विभागामध्ये आम्ही पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. तरी या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविक रस्त्यावर येत असतात. तसेच खरेदीसाठी सुद्धा व्यापारी व इतरही लोक शहरातील बाजारपेठांमध्ये येत असतात. माझं सर्वांना आव्हान आहे की वाहतूक पोलीस बरोबर जे काही नियम आपल्या वाहतुकीसाठी घालून दिलेले आहेत, जे वर्मित केलेले आहेत, त्या सर्वांचं आपण पालन करावं. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वाहनं जी आहेत ती शहरातल्या मुख्य बाजारपेठांमध्ये येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन रस्त्याची कोणती होण्याची दाट शक्यता असते. आमच्या विभागामार्फत आम्ही सातत्याने त्या ठिकाणी कर्मचारी अंमलदार नेमून त्या ठिकाणी वाहनांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेत असतो. परंतु माझी आपल्या सर्वांना पण विनंती आहे की आपण सुद्धा ज्या ठिकाणी नो पार्किंग असेल तर त्या ठिकाणी पार्किंग करू नये. त्या ठिकाणी विहित पार्किंग निश्चित केले असेल त्या ठिकाणी आपण पार्किंग करावं, आणि जेणेकरून इतरही आपल्या बरोबर जे काही लोक येणार आहेत त्या कोणालाही वाहतुकीचा कोंडीचा सामना करावा लागू नये व सदरचा सण उत्सव या काळामध्ये वाहतुकीची कोंडी न होता आनंदामध्ये सण उत्सव पार पाडावा. निश्चितच माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याचा सण उत्सव साजरा होणार आहे. त्या कालावधीमध्ये माननीय पोलीस आयुक्त यांनी नुकतेच आम्हाला काही अधिकारी व अंमलदार हे अधिकच्या बंदोबस्तासाठी देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सदर कालामध्ये वाहतूक विभागाच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन मार्फतही बंदोबस्त लावण्यात येत असतो. त्यामुळे अधिकचं मॅनपॉवर त्या ठिकाणी लावून सदरचा सण उत्सव कोणत्या प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा वाहतुकीचा कोंडी उत्पन्न न होता सुरळीत पार करण्यासाठी पोलीस कार्यरत आहे. माझं सर्वांना हेच आव्हान आहे की सदर कालावधीमध्ये शहरातील जे मुख्य बाजारपेठ आहे त्यातील रस्ते जे आहेत अरुंद आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी आपण जे नो पार्किंग करण्यात आले त्या ठिकाणी पार्किंग करू नये. वाहतुकीच्या ज्या जागा निश्चित केल्या त्या ठिकाणी पार्किंग करावं आणि शक्यतो आपण सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करावा, जेणेकरून कमीत कमी वाहनं मुख्य बाजारपेठांमध्ये येतील आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार.